तुम्हाला माहिती आहे का की गोल्डची जी प्राइस असते चार गोष्टींमुळे मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट पडतो। पहिली गोष्ट असते ग्लोबल इव्हेंट्स। बऱ्याच देशांमध्ये वार चालू असतात, त्यातले ट्रेड कॉन्फ्लिक्ट चालू असतात, ट्रेड डिफिशिट चालू असतात, ह्याचा इम्पॅक्ट पडतो गोल्डच्या प्राइसवर, कारण मेन घटक असतो तिथे गोल्ड। दोन नंबरची गोष्ट असते सेंट्रल बँका किंवा आरबीआय सारखी आपल्या जी काही इंडियामधली सेंट्रल बँक आहे ही काय करते की प्रत्येक वेळी गोल्ड खरेदी करून ठेवत असते अशा काही कंडिशनला, आणि ते जेव्हाही मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी करतात नक्कीच त्यावेळी गोल्डचा रेट जोरदार वाढतो। तीन नंबरची गोष्ट असते इन्फ्लेशन। लक्षात ठेवा, जेव्हाही महागाई किंवा इन्फ्लेशन वाढायला सुरुवात होते सर्वसामान्य नागरिक इतर गोष्टींपेक्षा गोल्डकडे थोडा फोकस वाढवतो, कारण त्याला तो सेफ पर्याय वाटतो। तोही मोठा इम्पॅक्ट असतो गोल्डच्या प्राइसवर। आणि चार नंबरची महत्त्वाची गोष्ट असते याच्यामध्ये कंझम्पशन डिमांड। लग्न सराई आली की सर्वसामान्य माणूस त्याला मोठ्या प्रमाणात खरेदी करायला सुरुवात करतो आणि डायरेक्ट डिमांड वाढते, त्यामुळे गोल्डच्या प्राइसवर मोठे इम्पॅक्ट पडतात। या चार गोष्टींवर फोकस करा, नक्कीच तुम्हाला गोल्डची मूवमेंट कॅच करता मिळेल।